नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर यूपी राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर आपणा सर्वांचं ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, संकटाच्या काळावर घट्ट पाय रोवून मानवानं आजपर्यंत प्रगती केलेली आहे आणि त्याची फलश्रुती म्हणून नेत्रदीपक प्रगतीही केली. पण ही प्रगती जीवघेणी ठरू लागली की पुन्हा नवीन स्वतंत्र तंत्रज्ञान, पण या सर्व सुखदुःखांच्या शब्दप्रपंचासाठी साहित्यिक आपली प्रतिभा वापरताना दिसतो. म्हणून इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये सुरेश भटांची एक कविता गझल प्रकारातली अभ्यासायला आहे. त्याचा विचार करण्यापूर्वी त्यांच्या अन्य कवितांचा सुद्धा आपण या ठिकाणी परामर्श घेणार आहोत आणि मग आपल्याला अभ्यासायला जी रंग माझा वेगळा ही कविता आहे ती आपण अभ्यासणार आहोत. त्यांनी त्यांच्या एका कवितेत असं म्हटलंय, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय बेड्या, लढण्यात शाण आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याचं गणित सोडवताना नेहमी आनंदाची बेरीज केली आणि म्हणून आपल्या एका सुंदर अशा छोट्याशा गीतातून ते म्हणतात, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिणावे, वाळल्या वेलीत माझ्या अमृताचे फुले यावे. म्हणजे मन प्रसन्न असलं, किती संकट असली की अशा प्रकारचा आनंद माणसाचा मन उपभोगू शकतं, अशा प्रकारचा आशावाद त्यांनी कवितेतून सांगितला. ते तर एका कवितेत असंही म्हणतात, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मलाही अजूनही चांद रात आहे. अशी एक मन प्रसन्न करणारी, मनाला एक हिया करून टाकणारी रचना त्यांच्या आयुष्यात त्यांनी केल्या. देशभक्तीवर सुद्धा, आपल्या मायभूमीवर प्रेम करणाऱ्या सुद्धा कविता त्यांच्या आहेत. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला ये सूर्यचंद्र तारे, आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताणा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहणा. असं हळुवारपणे गीतांची रचना करणारे, शब्दांना फिरवणारे, शब्दांना ठेवणारे एक कवी म्हणून ते सर्वांना परिचित आहे. आपल्याला अभ्यासक्रमासाठी रंग माझा वेगळा ही त्यांची जी कविता आहे, ती कविता या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. त्या कवितेचं गायन देवकी पंडित यांनी केलेलं आहे, ते आपण सुरुवातीला ऐकूया. रंगा
पोशिल्या ज्या ज्या कळा कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे मी असा गेला गती ह्या सावल्यांच्याही झळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख जाला
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण देवकी पंडित यांनी गायलेला रंग माझा वेगळा ही गझल त्यांच्याच सुरेल आवाजात ऐकली. आता सुरेश भट म्हणून एक कवी म्हणून, एक गझलकार म्हणून त्यांचा परिचय आपल्याला इथे करून घ्यावा लागेल. सुरेश भट हे मराठीतील एक नामवंत कवी. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना ते 2.5 वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांनी निर्माण केलेली गझल एक लेखन रचनेतील वृत्त नसून ते एक वृत्ती आहे. गझलेमध्ये साधारणपणे 5 ते 15 कडवी असतात. शेरामधील ओळींना मिश्र असे म्हणतात. 2 चरणांच्या प्रत्येक खंडास शेर म्हणतात. एका गझलात कमीत कमी 5 व अधिकात अधिक 17 शेर असतात. शेरातील 2 सारख्या चरणांना मिसरा म्हणतात. शेरांच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना रदीफ म्हणतात. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारख्या ध्वनी असणाऱ्या शब्दांना काफिया म्हणतात. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात त्या शेरास मतला म्हणतात. गझलाच्या आरंभी बहुधा मतला असतोच. गझलाच्या पहिल्या शेरास स्थायी म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना अंतरे म्हणतात. तर आपण जी आपल्याला अभ्यासायला कविता आहे रंग माझा वेगळा, तिचं आता मी माझ्या आवाजात वाचन करतो. रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतीन गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठोनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवीही आसवे गीतांपरी, ही कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापोनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. तर ही कविता वाचल्यानंतर या कवितेचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रस्तुत कविता काव्यांच्या प्रकारातील गझल या प्रकारातली आहे. या कवितेतून सुरेश भटांनी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे किंवा त्यातून व्यक्त झालेला आहे. कवींच्या जीवनात आलेली संकटे किंवा जीवन जगण्यासाठी केलेला संघर्ष याची कोणतीही फिकीर न बाळगता, तमा न बाळगता आपलं अस्तित्व खंबीरपणाने जपणं हेच कवीच्या वाट्याला आलेलं जगणं आहे. आता संकट कोणती, तर बालपणीच पोलिओचं संकट, त्यातून चालण्याचं संकट,
त्यांचं एक उदाहरण सांगायचं ठरलं. एक पाय पोलिओने आदू असताना सुद्धा आपल्या लहान भावाला ते सायकलीवर डबल सीट घेऊन पुलाचं टेकाड म्हणजे पुलाचा चढत होते. आणि ही संघर्ष करण्याची वृत्ती त्यांना त्यांच्या बालपणीच मिळालेली आहे. आणि म्हणून खंबीरपणा त्यांच्या जगण्यात आहे. आणि कवीच्या वाट्याला आलेलं हे जगणं, कवीच्या जीवनात अनपेक्षितपणे आलेलं सुख सुद्धा दाहक असल्याचा कधीकधी जीवन अनुभव कवींनं घेतलेला आहे. गाण्याचा लळा लागावा तशी दुःखाश्रूंची सोबत कवीच्या जीवनात आहे. यातून जगायला कधी शिकलो तेच त्यांना कळालेलं नाही आणि विश्वासघात कधी झाला हे त्यांना समजलेलं नाही. पांगळ्यानं चालावं नि आंधळ्यानं पाहावं असा खोटा आशावाद हेच त्यांच्या जगण्याचं तात्पर्य झालं होतं. आचार विचारांचा निराशेचा काळाकुट्ट अंधकार दाटलेला सभोवतालच्या माणसांमध्ये उजेड पेरण्याचा प्रयत्न करणारा सूर्य ते स्वतः बनू पाहतायत. त्यामुळे माझ्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या उत्कर्षाचा विसर त्यांना पडलेला आहे. तरी अनेकविध वृत्ती प्रवृत्तींच्या समाजात वावरतानाही कवीनं स्वतःचं वेगळेपण जपलेलं आहे असं कवींना म्हणायचंय. या कवितेत कवीच्या मनाची अस्वस्थता जाणवत असली तरी जीवनातील संकटावर मात करण्याची सकारात्मक वृत्ती ही या गझलेची खरी खासियत आहे. तर अशा पद्धतीनं आपण या कवितेचा भावार्थ पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या काही कृती सोडवायला दिलेल्या आहेत. त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचायच्यात आणि त्या सोडवायच्या आहेत. या कृत्यांमधून परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वपूर्ण आहे तेच या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि त्यामुळं तुम्हाला यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तर अशा